चंद्रपूरचा प्रदूषण मुक्तीचा प्लॅन तयार करणार असं आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी दौऱ्यादरम्यान दिले। दौऱ्यावेळी चंद्रपूरमधल्या प्रदूषणाचा फटका पंकजा मुंडेंना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळालं। राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्तांची भेट घेणार आहेत। नवीन नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांची राज ठाकरे भेट घेऊन शुभेच्छा देणार। मनसे नेते संदीप देशपांडे गोरेगाव नेस्को सेंटरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलीस उपायुक्तांची भेट घेणार आहेत। पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांची ते भेट घेणार आहेत। सर्वत्र हिंदूंच्या धर्मांतरणाचं मोठं षडयंत्र सुरू आहे। कोणत्याही परिस्थितीत धर्मांतरण आणि लव जिहाद थांबवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रवीण तोगडे यांनी दिली। नॉट रिचेबल सहर शेख मुंबई पंजाबच्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर दिसले। गेम ओव्हर असा उल्लेख करत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केले। बोगस ओबीसी प्रमाणपत्रामुळे सहर शेख वादाच्या भोवऱ्यात सापडले। महिला आरक्षणासाठी संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये शिवसेनेनं अभिनव उपक्रम राबवला। प्रत्येक खासदारांनी आपल्या मतदारसंघातून 6 महिलांना संसदेत आणलं। हे ऐतिहासिक अधिवेशन पाहण्याची संधी या महिलांना मिळावी यासाठी शिवसेनेनं हा उपक्रम राबवला। व्यंगचित्र काढून खूप प्रयत्न केले पण लोक काही सुधारले नाहीत। जे चित्रातून होत नाही ते आमच्या भाषणातून होतं, पण राजकीय नेत्यांनी ट्रोलर बसवलेत असं म्हणत राज ठाकरे यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली। खासदार अमोल कोल्हे फुले पगडी घालून संसदेच्या सभागृहात पोहोचले। फुले दाम्पत्याला अजूनही भारतरत्न का देऊ शकलो नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुगंधी अंगण अभियान राबवण्यात येते। वाशी गाव इथून सुगंधी अंगण अभियानाची सुरुवात झाली। केवळ स्वच्छ नाही तर सुगंधित शहर बनवण्याचा संकल्प करण्यात आला। अंजली दमानिया यांनी सुबोध सावजी यांच्यावर संताप व्यक्त केला। सावजी यांनी संभाजी भिडेंबाबत भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्या माणसाबाबत अत्यंत विक्षिप्त विधान केले असं दमानिया म्हणाले। महाराष्ट्रामध्ये युवा सेनेतर्फे ड्रग्ज विरोधात मोहीम राबवली जाणार आहे। युवा स्क्वॉड ड्रग्ज तस्करांना शिवसेना स्टाईल दणका देणार अशी घोषणा पूर्वेश सरनाईक यांनी केली। शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं जाऊन त्यांची भेट घेतली। आंबा उत्पादक शेतकरी प्रश्न आणि इतर समस्यांवर चर्चा केल्याची माहिती समोर आली। नीरा भाईंदर पालिकेनं निमंत्रण पत्रिकेमध्ये परिवहन मंत्र्यांचं नाव खाली छापल्यानं वाद पेटला। क्रीडा संकुल लोकार्पण पत्रिकेमध्ये स्थानिक आमदारांच्या नंतर मंत्री प्रताप सरनाईक यांचं नाव छापलं। यावरून सरनाईकांनी पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंचं दबावतंत्र अपयशी ठरलं। स्वपक्षातल्या 8 पैकी 6 सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्यानं सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली।